श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शास्त्रीबुवांचे चिरंजीव पंडित नागेश शास्त्री वडिलांप्रमाणेच एक प्रकांड पंडित होते. एकदा त्यांना प्लेग झाला व काही केल्या उतार पडेना. डोळे मिटण्याची किंवा तोंडात काही घातले तर गिळण्याची शक्ती राहिली नव्हती. श्री कृष्णशास्त्री त्यावेळी गोंदवल्यास होते. तेथे त्यांना पत्र गेले. श्री महाराज ते पत्र पाहून शास्त्रीबुवांना म्हणाले, आपणास गेले पाहिजे. तेव्हा शास्त्रीबुवा त्यांना म्हणाले, मी सर्व आपले स्वाधीन केले आहे. आपणास योग्य वाटेल ते करावे. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, ठीक आहे, रामकृपेने बरे वाटेल. आणि त्याच दिवसापासून श्री नागेश शास्त्र्यांना उतार पडू लागला व ते त्यातून पूर्ण बरे झाले. सन 1909 मध्ये शास्त्रीबुवा श्री महाराजांबरोबर व्यंकटापूरला गेले होते. शास्त्रीबुवांचे सोवळे फार कडक असे. श्री महाराजही सोवळ्याची वगैरे बंधने पाळीत असत, परंतु त्यात तो कडकपणा कधीच नव्हता. तेव्हा श्रीमती गंगूताई आठवले यांनी, आता तुमच्या सोवळ्याचे कसे काय, असे शास्त्रीबुवांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, श्री महाराजांचे सानिध्य हेच खरे सोवळे आहे. येथे इतर सोवळे महत्त्वाचे नाही. श्री महाराजांबद्दलची त्यांची किती उच्च दर्जाची आदरभावना होती हे या गोष्टीवरून दिसून येते. सन 1910 मध्ये शास्त्रीबुवा गुरुपौर्णिमेकरिता श्री महाराजांनी बोलवल्यावरून गोंदवल्यास गेले होते. तेथेच त्यांना अर्धांगाचा झटका आला. सर्व अंग लटके पडल्यासारखे झाले होते. त्यांना काहीही करता येत नव्हते. त्यांना धाकट्या श्री राम मंदिरात ठेवले होते. श्री महाराज दर गुरुवारी व शनिवारी स्वतः त्यांना थोडे स्नान घालीत व लगेच त्यांचे अंग पुसत असत. श्री महाराजांनी मुंबईहून डॉक्टरांना बोलवण्याबद्दल शास्त्रीबुवांना विचारले. तेव्हा आपण असताना काही गरज नाही असे त्यांनी सांगितले, परंतु बोलावले नाही तर माझ्यावर दोष येईल असे श्री महाराज म्हणाले. तेव्हा शास्त्रीबुवा कबूल झाले व मग त्यांचे स्नेही डॉक्टर भाटवडेकर यांना बोलावून घेण्यास तयार झाले. मग त्याप्रमाणे डॉक्टरांना तार करण्यात आली व तार पोहोचली तेव्हा डॉक्टर एका सभेच्या कामात त्या सभेचे अध्यक्ष म्हणून गुंतलेले होते. परंतु गुरुचा आदेश म्हणून ते मुंबईहून ताबडतोब निघाले. त्यांच्याबरोबर डॉक्टर नानासाहेब देशमुख हेही निघाले. त्याचप्रमाणे कामाकरिता म्हणून मुंबईला आलेले वैद्य श्री वासुदेवराव देव हेही त्यांच्याबरोबर निघाले. लोणावळा फलटण मार्गे ते गोंदवल्यास दुपारी 3-4च्या सुमारास पोहोचले. शास्त्रीबुवांना ताबडतोब बघावे अशी डॉक्टरांची इच्छा होती, परंतु श्री महाराजांनी अगोदर थोडे खाऊन घेण्यास सुचविले. डॉक्टरांनी आग्रह धरला तेव्हा श्री महाराज म्हणाले, आधी तुमच्या नाडीत जोर येऊ दे, मग शास्त्रीबुवांची नाडी पहा. मग खाणे वगैरे होऊन डॉक्टर शास्त्रीबुवांना पाहण्यास गेले. खरे म्हणजे 15 दिवसांपूर्वीच कळवावयास पाहिजे होते, परंतु जमले नाही. असे म्हणून श्री महाराजांनी सुरुवातीलाच डॉक्टरांजवळ दिलगिरी व्यक्त केली. त्या वेळेपर्यंत शास्त्रीबुवांचे शरीर अतिशय खंगले होते. हाडे दिसू लागली होती. डोळे खोल गेले होते व अंगाची साले पडत होती. बघवत नव्हते अशी शरीराची अवस्था झाली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासले व मग म्हटले, 15 दिवसांपूर्वी कळले असते तर काहीतरी करता आले असते. आता काही आशा नाही. त्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, अगोदर कळविण्याबद्दल मी आपणास प्रथमच बोललो. आता काय करता येईल ते पहा. मग शास्त्रीबुवांना डॉक्टरांनी स्टेथोस्कोप लावून पाहिले. डॉक्टर देशमुख, देव वैद्य व कोल्हापूरहून आलेले श्री बाळ महाराज पंडित व तेथे असलेले नागप्पा यांनीही पाहिले. प्रथम खट असा आवाज सर्वांना आला, परंतु पुन्हा पाहिले तेव्हा श्रीराम असा शब्द सर्वांनी ऐकला. असो. साधक हो, अर्धांगाचा झटका आल्यामुळे परमपूज्य श्री कृष्णशास्त्री उप्पीन बेटगिरी यांचे शरीर अतिशयच खंगले होते. डॉक्टरांनी देखील आशा सोडली होती, परंतु श्री महाराजांच्या कृपेने ते या दुखण्यातून कसे बरे झाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत.
श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.